Hello, good morning, student. कसे आहात? Yesterday we have learned काय वेगवेगळ्या प्रकारची फॉर्म्युले, सोपे सोपे इंग्लिश सेंटेन्सेस. म्हणजे आय डोंट वांट टू कम विथ यू. आय विल हॅव टू रीड सम थिंग्स. आय हॅड बीन गोइंग टू स्कूल. ही हॅज बीन गोइंग टू स्कूल. म्हणजे काळानुसार वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बोलता येतात. आय डोंट वांट टू ड्रिंक मिल्क, टी, कोणतेही पटापट येतात. आज आपण फिजिक्स सायन्स घेऊ. फिजिक्स तर याच्यामध्ये तुम्हाला सिम्बॉल आहेत, SI युनिट आहे, नाही का, इंटरनॅशनल सिस्टीम्स. मग त्यामध्ये MKS मीटर किलोग्रॅम सेकंद, CGS सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. MKS आणि CGS असे दोन प्रकारचे एकक आहेत, युनिट आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म्युल्यानुसार, सूत्रानुसार आपल्याला ते एकक काढता येतं. आता फिजिकल क्वांटिटी, सिम्बॉल, SI युनिट आणि सिम्बॉल फॉर SI युनिट हे आलं पाहिजे. 2 मार्क तुमचे आहे. 12वी पण, 11वी, 9वी सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्र हो, फार महत्त्वाचं आहे. फिजिक्सच्या म्हणजे सायन्सच्या वहीमध्ये लिहून ठेवा. यू हॅव टू राईट, यू शुड हॅव टू राईट इन युअर सायन्स बुक, नोटबुक. पहिला आहे लेंथ. लेंथचा सिम्बॉल आहे L. लेंथचा सिम्बॉल L. SI युनिट काय आहे? लेंथचा मीटर. आणि सिम्बॉल फॉर SI युनिट M. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. मास, यु नो मास, वस्तुमान, त्याचा सिम्बॉल M, नाही का. आणि SI युनिट किलोग्रॅम. सिम्बॉल फॉर SI युनिट kg. टाइम, फिजिकल क्वांटिटी काय आहे? टाइम. त्याचा सिम्बॉल T. नंतर SI युनिट सेकंद. सिम्बॉल फॉर SI युनिट A. इलेक्ट्रिक करंट, यु नो इलेक्ट्रिक करंट 10वीला आपण शिकलेलं, नाही का. काय वेगवेगळ्या प्रकारचं, नाही का, रूल्स, ओम्स लॉ. मग त्या ठिकाणी व्होल्टेज असेल, रेजिस्टन्स असेल आणि करंट असेल तर तो ॲम्पियरमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आयमध्ये, आयचा सिम्बॉल आहे पण त्याचा SI युनिट ॲम्पियर आहे. ॲम्पियर आणि सिम्बॉल फॉर SI युनिट A. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे ना. सिम्बॉल T. नंतर SI युनिट केल्व्हिन आहे आणि सिम्बॉल फॉर SI युनिट K. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटीचा काय सिम्बॉल IV. नंतर SI युनिट हे कॅन्डेला. सिम्बॉल फॉर SI युनिट CD. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे किलोग्रॅम मीटर मायनस क्यूब. मायनस क्यूब का? तर व्हॉल्यूमचं SI युनिट काय आहे? मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब. आणि मासचं युनिट किलोग्रॅम, म्हणून किलोग्रॅम मीटर -3. वेलॉसिटी वी आर नोईंग व्हेरी वेल, नाही का. डेन्सिटी अपॉन डिस्टन्स अपॉन टाईम. वेलॉसिटी, डिस्टन्स कशामध्ये मोजतात? मीटर. टाईम सेकंद. मीटर पर सेकंद त्याचं युनिट आहे. खूप सोपं आहे. 2 मार्काला आहे मित्र. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वहीमध्ये, सायन्सच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ओके, थँक्यू.